माहित नाही असं होणार नाही हा विषय, तर तुम्हाला हे विषय प्राधान्याने लक्ष देऊन होणाऱ्याकडे एकदा सिव्हिल साहेबांच्या बातमी का दिली नाही तुम्ही? जप्त केलेली बातमी का दिली नाही? कधी केलं जातं? कधी जप्त केले? कधी केलं? बातमी का दिली नाही? बातमी मोहिमेत असताना एकदा जप्त बरं का तुम्ही हा राबवताय दिसायला पाहिजे ना. तुम्हाला महाबळेश्वर बंद झालं, कराड बंद झालं, आपलं का नाही? साहेब एक काम करा, ही 4 इथच्या पाठीमागे 4 आपले कॅमेरेवाले व्हिडिओ कॅमेरेवाले किती आहे? आपला कॅमेरा आहे ना? आपला आहेच की कॅमेरा. आपण किती आणि एक कॅमेरा आहे. आणखी एक कॅमेरा बघायचा सगळ्या 2-2 रूट करा, 4 त्यांना रोजचे भाग घेऊ, रोजचे भाग घेऊ. मागं ह्यांना एक ह्यांचा माणूस म्हणजे 2 माणसं ह्यांच्या प्रभागातली फक्त प्लास्टिकसाठी सेपरेट ऑर्डर आणि काढली. 2 अडचणी काय आहेत ते सांगतो तुम्हाला की गेले की लोकांच्या तक्रारी उलट्या सुलट्या होतात. मग मला ते हे बोलला ते बोलला म्हणून ऑन कॅमेरा घेऊ, त्यांची अडचण होणार नाही. त्यांनी काय काम केले ही तुम्हाला समजेल. बोलण्याचा विषय एवढं घ्यायचं कारणच नाही ना. तुमचं बेसिक काम काय आहे? शहरासाठी एखादा आपण उपक्रम राबवतो तर त्याच्यामध्ये तुमचं योगदान पाहिजे. तो काय बोलला मग तुम्ही थांबायची गरज नाही ना. उद्या सकाळपासून कुठले कुठले भाग येणार तेवढं मला सांगा. उद्या सकाळपासून हे 2 जणांचं झालं, राजवाडा चौक 2 जणांचं झालं. दोघांनी पोहे नाका हे घ्या, पोहे नाका म्हणजे घ्या. असं आहे ना काय काय त्याचं तुम्ही आराखडा नको तयार करायला. त्यामुळे बाबा आपण कशा पद्धतीने काम रोज तुम्ही आढावा घेता का नाही, काम चाललंय का नाही बघितलं पाहिजे ना. सातारा नगर परिषदेच्या वतीनं 2012 पासून प्लॅस्टिक बंदीची जी घोषणा झाली त्याच्यावर प्रभावीपणे काम होत आहे का नाही या विषयावर चर्चा करत असताना शहरामध्ये किती आपण प्रभावीपणे काम केले, किती प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या, किती जणांच्यावर कारवाई केली, ह्या सगळ्या गोष्टी करताना कर्तव्य सोशल ग्रुप असेल, इतर अजून संस्था आहेत, याच्यामध्ये उतरून काम करतायत. नगरपालिका किती तत्परतेनं काम करते या गोष्टीवर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला एक ठरले की नगरपालिकेचा कर्मचारी हा तिथं जाऊन प्लॅस्टिक पिशव्या गोळा करतोय पण नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. काही गोष्टी निदर्शनास आल्या की कुणाचे हस्तक्षेप झाले असंही निदर्शनास आलं. मग त्याच्यावर पर्यायी उपाय काय, तर नागरिकांचं सुद्धा एक कर्तव्य आहे की काय नाही बाबा, सातारा शहरासाठी जर इतर राज्यात इतर महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीचं प्रभावीपणे जर काम चालू असेल तर शहराच्या दृष्टीनं ते आपल्याला प्लॅस्टिक पिशवे किती घातक आहेत हे माहिती असून जर आपण जर आज तसं करत असेल तर आपली पण नैतिक जबाबदारी आहे. आणि मला वाटतं सातारा शहरातल्या प्रत्येक विक्रेत्याने, मग तो साधा केळी विक्रेता असू द्या, फळ विक्रेता असू द्या, मोठ्या दुकानातलं कापड दुकानदार असू द्यात, मोठे व्यापार असू द्यात, यांनी स्वतः पहिल्यांदा मनावर घेऊन ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि नगर परिषदेला आणि उद्याच्या येणाऱ्या शहराच्या स्वच्छतेच्यासाठी आपली पण काहीतरी नैतिक जबाबदारी हे बाण ठेवून आपण मदत करावी एवढंच मी या ठिकाणी आवाहन करेन. 2012 पासून जरी मोहीम सुरू झाली असली तरी 1-2 दंड वगळता कुठेही कारवाई झाली नाही. झाली, बऱ्याच ठिकाणी झाली, पण त्याला आपण जास्त त्याला काय प्रसिद्धी दिली नाही. पण काम आमचा कर्मचारी हा काम करतोच आहे. मग काय प्रत्येक वेळेला 50 टन सापडेल किंवा 50 किलो सापडेल असं नाही. कोणाकडे 1 किलो आहे, एखादा केळवाला सापडला तर त्याच्याकडे किती 1 किलोपेक्षा पण कमी सापडते, कोणाचे 500 ग्रॅम सापडेल. तर अशा याचा काय प्रसिद्धीचा विषय नाही आहे. रोज ही कारवाई आमची चालू आहे. पण ही कारवाई व्यापक करत असताना नागरिकांचाही प्रतिसाद आम्हाला मिळाला पाहिजे. नागरिकांनी सुद्धा जे व्यापारी आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचाही सहभाग पाहिजे याच्यामध्ये की आपणच त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. नगरपालिकेनं तुमच्याकडून माल हे करायचा, जप्त करायचा, तुमच्यावर कारवाई करायची, त्यापेक्षा तुम्हीच ठरवलं पाहिजे की बाबा ही कारवाई न होता आपण मनापासून ती बंद केली पाहिजे. नाही ज्यापासून प्रदूषणाला प्लॅस्टिक जेवढं घातक आहे या गोष्टी माहिती असून आपण ती बेजबाबदारपणे करतो तर आपली पण नैतिक जबाबदारी, हे शहराचे आपण नागरिक आहे, आपण व्यापारी आहे, तर आपली पण मानसिकता झाली पाहिजे. ज्या गोष्टी इतर राज्यात राबवल्या जातात मग सातारा शहरामध्ये आपण राबवतो तर
त्यांचाही आपल्याला पाठिंबा असला पाहिजे आणि स्वतः त्यांची मानसिकता झाल्यावर इतर ठिकाणी बंद व्हायचं काय हेच नाही की बंद होणारच ना. दादा, गुटख्याला महाराष्ट्रात बंदी आहे. सातारा अन्न औषध प्रशासन आहे, गुटखा जप्त केल्यानंतर आपल्या पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर त्यांनी 4 वेळा जाळला. तसं आपण प्लॅस्टिक जमा केल्यानंतर कधीच जाळले आजपर्यंत ऐकिवात नाही, बघितलं नाही. नाही, आता त्याच्यामध्ये झालंय ना, केलंय आपण मागच्या वेळेला एक पिशवी जाळली नाही कधी आपल्याकडनं जप्त केली. गाडलेत आपण त्या पिशव्या. म्हणजे आमच्या आता ही मोहीम किती दिवस असताना राबवणार? ही मोहीम आता किती दिवस राबवणार? हे रोज आमची आता मोहीम चालू असेल. जोपर्यंत लोकांची मानसिकता होत नाही तोपर्यंत ही आमचे प्रभावपणे आम्ही राबवणारच आहे. आणि यात जास्त करून ज्यांचा वापर होतो व्यापारींचा सुद्धा आमच्यामध्ये सहभाग असला पाहिजे असं या ठिकाणी. आशिष लोकरे पालिकेचे अतिरिक्त CO होते, त्यांच्या कार्यकाळात मोहीम रोज राबवली जात होती. ते गेले आणि मोहीम बंद झाली. मोहीम बंद झाली नाही, मोहीम चालू आहे. त्याची ज्या वेळेला प्रभावीपणे जेवढी तीव्रता होती नंतर कमी झाली. काही लोकांची मानसिकता झाली की आता प्लॅस्टिक पिशवी ठेवली नाही पाहिजे, पण काही काहींची अजून मानसिकता झाली नाही, त्याच्यावर आपण रोज चालूच आहे.